पल्लवी, आप सभी का ग्राम सेवा न्यूज चैनल में तहे दिल से स्वागत करती हूँ। दरवर्षी तिरुपती येथे तिरुचिरापूर येथे अम्मा पद्मावती यांच्या देवी मंदिरात कार्तिक पौर्णिमेनिमित्त सप्ताहभर पद्मावती ब्रह्मोत्सवाचा कार्यक्रम आयोजित करण्यात येतो। या ब्रह्मोत्सव कार्यक्रमात देशभरातील पद्मशाली बांधवांना स्वतंत्रपणे देवीला साडी अर्पण करण्यासाठी वेळ दिला जातो। यंदाच्या वर्षीही सोलापुरातील पद्मशाली श्री पद्मावती देवी ब्रह्मोत्सव संस्था सोलापूर रजिस्टर संस्थेला शुक्रवारी साडी चोळी अर्पण करण्यासाठी वेळ देण्यात आला आहे। यात सहभागी होण्यासाठी सोलापुरातील 30 पद्मशाली जोडपे आणि पद्मशाली समाज बांधव सोलापूरहून तिरुचारपूरकडे मार्गस्थ झाले आहेत। रेल्वे स्टेशन येथे भगवान बालाजीचा जयघोष करण्यात आला। व्यंकटरमणा गोविंदा गोविंदा, आपद बांधवा व्यंकटरमणा गोविंदा गोविंदा, अम्मा पद्मावती गोविंदा अशा घोषणांनी रेल्वे स्टेशन परिसर दुमदुमून गेला। सोलापुरातील पद्मशाली समाज बांधवांच्या पद्मावती देवीला 51,000चे महावस्त्र पट्टू साडी अर्पण करण्यात येणार आहे। यात साडीचे शनिवारी सायंकाळी 6 वाजता अशोक चौक परिसरातील लोटस सभागृहात सामूहिक महाकुंकुमार्चना कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता। बुधवारी रात्री विशाखापट्टणम एक्सप्रेस रेल्वेने सोलापुरातील भाविक पद्मशाली पद्मावती देवी ब्रह्मोत्सव कार्यक्रमात साडी अर्पण करण्यासाठी गेले। यावेळी समितीचे संस्थापक माजी महापौर जनार्दन कारंपुरी, अध्यक्ष अंबादास भिंगी यांच्या नेतृत्वाखाली तिरुपतीकडे रवाना झाले आहेत। यावेळी सचिव व्यंकटेश पडाल, सहसचिव गोपीकृष्ण वड्डेपल्ली, खजिनदार नागेश सरगम, पुरुषोत्तम पोबत्ती, दामोदर पासकंटी, व्यंकटेश दोंता, डॉक्टर अजय पोन्नम, विश्वंभर मामड्याल, दिगंबर इप्पलपल्ली, श्रीहरी मॅकल, लक्ष्मीनारायण दुस्सा, माधवी अंदे आदी सहभागी झाले आहेत। यात्रेचे नियोजन पुण्यश्रीवारी सेवाचे स्वाती व रघुनंदन चिटकेन यांनी केले आहे। हैदराबाद डिवीजन छत्रपति शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई सुपरफास्ट एक्सप्रेस प्लेटफॉर्म क्रमांक 3 पर आ रही है। हैदराबाद डिवीजन छत्रपति शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई सुपरफास्ट एक्सप्रेस इज कमिंग ऑन प्लेटफॉर्म नंबर 3। पदाधिकाऱ्यांनी मला परमिशन दिले त्याप्रमाणे पट्टूशिरा सोलापूरच्या पद्मशाली समाजावतीने उद्या आम्ही परवा दिवशी आम्ही अर्पण करणार। तारीख रोजी श्री पद्मावती देवीला पद्मशाली समाजाची सुकन्या आहे, त्यांच्या ब्रह्मोत्सवामध्ये पद्मशाली समाजाला 1 दिवसाचा मान आहे। तो मानासाठी आज सोलापूरवरून 25 जोडपे आणि 25 साड्या पद्मावती देवीला अर्पण करण्यासाठी आम्ही सोलापूरवरून निघालो। टोटल एकूण 70 लोक या प्रवासामध्ये आहेत। त्यासाठी दिनांक 14 रोजी येथे एक प्रमुख साडी म्हणजे 51,000ची साडी आणलेली आहे। तो सोलापूरमध्ये कुंकुम अर्चना करून त्या साडीची सर्व सोलापूरच्या गरीब जनतेला, उदाहरणार्थ कामगार असू द्या, गारमेंट कामगार, यंत्रमाग कामगार किंवा बिडी कामगार यांना तो साडीचे दर्शन घेऊन तो साडी आता आम्ही तिरुपतीला घेऊन चाललो आहे। तिरुपतीमध्ये 21 तारखेला पद्मावती चरणी ते अर्पण करणार आहे आणि सोलापूरला पुढच्या वर्षी दरवर्षी आम्ही हे कार्यक्रम करत आहोत। त्या देवीच्या आम्ही चरणी प्रार्थना करतो की सोलापूरला पूर्वीसारखे सुखी आणि सर्व समाधान राहू दे आणि सर्वांना हाताला काम मिळू दे अशी आम्ही देवाच्या चरणी प्रार्थना करतोय।